बाप रे. आता तर फेब्रुवारी चालू झाला, पण तरी पण सकाळची किती थंडी पडलीये. अगं ए स्वाती, कुठे मेली आहेस तू? अगं काय झालं आई? उगाच सकाळ सकाळी अशा मरायच्या गोष्टी कशाला बोलतीयस तू? स्वाती नाश्ताच बनवतीये. थोड्या वेळेत ती येऊन जाईल इथे. अरे पण ती नाश्त्याला असं काय बनवतीये जे तिला एवढा वेळ लागतोय? तेवढ्यात स्वाती तिथे चहा आणि नाश्ता घेऊन येते. नाश्ता तयार आहे आई. गरमागरम पाववडा बनवलाय मी. मग त्यात एवढं हसायला काय झालं तुला? ही नाटकी बंद कर आणि पटकन वाढ, मला खूप भूक लागलीये. आणि त्यात एवढी थंडी पडलीये की काही बोलायलाच नको. आता पोटात ज्यावेळी हे गरमागरम नाश्ता जाईल त्याच वेळी बरं वाटेल मला. वाव यार स्वाती, हा पाववडा तर खूपच मस्त झालाय. खाऊन खूपच बरं वाटलं. हो की नाही आई? आता मी काय बोलणार, ठीकठाकच बनवले तिने. पण हिच्यापेक्षा चांगलं तर मीच बनवते. पण तरीही प्रयत्न चांगले केलेत तिने. अहो जाऊ दे आई, तुम्ही फक्त खायचंच काम करा. कारण तुमच्याकडून दुसऱ्याचं कौतुक होणारच नाहीये. कारण एखादा व्यक्ती जर तुमच्या पुढे गेला तर ते तुम्हाला कसं बघवणार? गप्प बस स्वाती. उगाच सकाळ सकाळी माझं डोकं खराब नको करूस. आणि जा, माझ्यासाठी अजून पाववडे बनवून आण. आजकाल तुझं तोंड जरा जास्तच चालायला लागले. जरा हद्दीत राहा तुझ्या. स्वाती आता रोज सकाळ सकाळी नाश्त्यामध्ये पाववडाच बनवायला लागते. सुरुवातीच्या दिवसात वसुंधरा आणि केतन तिला काहीच नाही बोलत. पण रोजच्या रोज पाववडे खाऊन खाऊन ती दोघं पण वैतागून जातात. अगं तू काय जरा वेडी झाली आहेस का स्वाती? हे रोज रोज असे पाववडे कोण बनवतं नाश्त्याला? तुझी बुद्धी काय जरा भ्रष्ट झालीये का? नाहीतर काय स्वाती. अगं सकाळ सकाळी हेच खाऊन खाऊन आम्ही वैतागून गेलोय. जरा वेगळं काहीतरी बनव ना. पराठे, उपमा, पोहे, किती काय काय बनवू शकतेस तू. अरे हो, माहिती आहे मला. पण थंडी आता थोड्या दिवसात निघून जाईल ना. आणि मग गरमी चालू झाल्यावर हे खाण्यात मजाच नाही येणार. आणि तुला तर माहिती आहे ना की मला पाववडा किती आवडतो. त्यामुळे जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत मी हे खाण्याची पूर्ण मजा घेतीये. अगे बावळेट, ही सगळी मजा तू एकटीच घेत बस. आमच्या डोक्यावर तुझ्यासारखा काही परिणाम झालेला नाहीये जे रोज सकाळ सकाळी आम्ही हे पाववडे खात बसू. खूप झालं आता तुझं. उद्यापासून मला नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ पाहिजे. आणि तू जर ते नाही बनवलीस तर तुझी खेर नाही. अहो पण आई. अगं काय पण स्वाती, आता जे आईने बोललंय तेच होईल. जरा तिचं पण काहीतरी ऐक. प्रत्येक वेळेला काय तुला स्वतःच खरं करायचं असतं? केतनचं ऐकून स्वाती आता गप्प बसते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्या दोघांसाठी वेगळा नाश्ता बनवते. अरे वा, हे तू बरं केलंस जे आज सगळ्यांसाठी पराठे बनवलेस. अगं पण हे काय? अगे बावळेट, जर तू पराठे बनवलेलेच आहेस तर मग तुला हा पाववडा बनवायची काय गरज होती? एकाच वेळी दोन दोन प्रकार का बनवली आहेस तू? आता हे काय आई, तुम्हाला तुमचा वेगळा नाश्ता मिळाला ना तर मग गपचूप खा ना. आणि मला आज पाववडाच खायचा होता म्हणून ते मी माझ्यासाठी बनवलं. अगं तुझ्या वडिलांनी रुखवतात तुला तेल आणि बेसनची फॅक्टरी दिली होती का जे तू हे सगळं सामान पाण्याप्रमाणे वापरतीयस? अगं दिवस रात्र तू फक्त पाववडाच खात असतेस. लग्न होऊन आली होतीस तेव्हा किती सुंदर दिसत होतीस. पण आत्ता बघ किती वजन वाढले तुझं. आणि असंच जर खात राहिलीस तर लवकरच तू एका हत्तीप्रमाणे दिसशील. तुम्ही माझं खाणं पिणं का काढताय आई? आणि त्यात तुम्ही मला जाडी पण बोलला. बघतोयस ना केतन, तुझी आई माझ्याबरोबर कशी वागतीये. अरे मी तर त्यांच्यासाठी किती काय काय करते, पण त्या बदल्यात मला काय भेटतं? फक्त आणि फक्त टोमणेच ऐकायला मिळतात. अगं जाऊ दे ना आई. आता तिला खायची एवढी इच्छा होते तर खाऊ दे ना तिला. आणि तशी पण थंडी आता थोड्या दिवसात संपूनच जाईल. आणि ती स्वतःहून बोलली आहे आपल्याला की गरमी चालू झाल्यावर ती सगळं हे खायचं सोडून दे. आणि तू पैशाबद्दल कशाला विचार करतीयस? मी आहे ना कमवायला इथे. अरे पैसे आहे म्हणून काय झालं? असं विनाकारण कोणत्या पण गोष्टीवर खर्च करायचं का? आणि तू या नालायक पोरीच्या बोलण्यात येऊ नकोस.
ही खूपच चॅप्टर आहे आणि हिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आणि तूच सांग मला, असे तळलेले पदार्थ कोण रोज रोज खातं? हो आई, तू काय बोलतेस ते सगळं समजते मला, पण ही थोडी ना रोज रोज बनवून खाणार आहे. आता थोड्याच दिवसात गरमी पण चालू होऊन जाईल, तेव्हा तिचे हे सगळं खाणं आपोआप बंद होऊन जाईल. मला तर या पोरीवर अजिबातच विश्वास नाहीये. आणि एवढे तळलेलं खाऊन खाऊन हिची तब्येत पण खराब होऊ शकते. जेव्हा बघेल त्यावेळी ती स्वयंपाकघरात जाऊन फक्त पाववडाच खात असते. आणि हे सगळं आता खायला तर खूपच मजा येते, पण या सर्वांचे नंतर खूपच वाईट परिणाम होऊ शकतात आणि त्याच वेळी हिला अक्कल येईल. अहो काय आई तुम्ही पण, माझ्याबद्दल असं तुम्ही कसं काय बोलू शकता बरं? मला तुमच्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती की तुम्ही माझं खाणं पिणं काढाल. आणि हे तुमचं बोलणं ऐकून मला खूपच वाईट वाटले. त्यामुळे यापुढे मी आता पाववडाच तर काय, अन्नाचा एक कण पण नाही खाणार. बास आता, खूप झालं. एवढं बोलून स्वाती तिथून निघून जाते आणि बाहेर जाऊन एका गाड्यावरती पाववडा खायला लागते. घरामध्ये आता मला जाणून बुजून उपाशी राहण्याचं नाटक करावंच लागेल, म्हणजे आई आणि केतन माझ्यावरती दया करतील आणि ती दोघं मला रोज पाववडा बनवण्याची परमिशन पण देतील. नाहीतर या दोघांचं जर असंच चालू राहिलं तर माझं या घरामध्ये पाववडा खायचं अवघडच होऊन बसेल. स्वातीला असं उपाशी पाहून वसुंधरा आणि केतनला खूपच वाईट वाटतं. आणि मग थोड्या वेळाने, हे घे स्वाती, खा तुझा हा पाववडा, पण अशी उपाशी नको बसूस बाळा. नाही आई, नकोय मला तो पाववडा, घेऊन जा हे इथून. माझ्यासमोर उगाच एवढी नाटकी नको करूस. मी काय तुला दिवसभर बसून इथे भाव लावणार नाहीये. गपचूप खाऊन घे, नाहीतर मी हा पाववडा तुझ्या तोंडातच कोंबेल. समजलं की नाही? आणि आपला राग असा जेवणावर काढायचा नसतो. आणि हो, जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत तू हा पाववडा खाऊ शकतेस, पण जरा प्रमाणात खा, नाहीतर तुला गॅस आणि पोटदुखी होऊ शकते. ठीक आहे आई, आणि मला परवानगी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. मग वसुंधरा तिथून निघून जाते. शेवटी माझा प्लॅनच सक्सेसफुल झाला. थंडी तर फक्त एक नाटक आहे. आता बघा, अशीच नाटकी करून करून मी या लोकांना कशी वेड्यात काढते, कारण मला हा पाववडा खाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी स्वाती रोजच्या प्रमाणे उठून पाववडा बनवायला लागते. फेब्रुवारी संपून मार्च महिना चालू होतो. गरमी पण वाढायला लागते. तरी पण स्वाती पाववडा बनवायचं बंदच नाही करत. अरे देवा, किती गरमी वाढलीये आणि त्यात ह्या पाववड्याच्या तळणामुळे घरात पूर्णपणे धूर पसरलाय. बाप रे, आज तर तू हद्दच पार केलीयस. आणि किती प्रकारचे पाववडे बनवलीयस तू? हो आई, हा तर माझा आजचा स्टॉक आहे. कांदा, पनीर, बटाटा आणि पालक, सगळ्या प्रकारचे पाववडे बनवलेत मी. आणि हे पाववडे मी दर तासाला खाईन. खरंच किती मजा येईल आज. पण तुम्ही काहीच काळजी नका करू, मी तुमच्यासाठी पण बनवते. मग आपण दोघी मिळून मस्तपैकी खाऊ. अगं ये बिंडोक मुली, हे सगळं खाण्यात मला काहीच रस नाहीये. तूच खात बसते. आणि आता गरमीचे दिवस पण चालू झालेत, आणि तरी पण तू हे रोज रोज तळलेले पदार्थ कस काय खाऊ शकतेस? आणि आठवतं का तुला, तूच बोलली होतीस मला की थंडी कमी झाल्यावर मी हे बनवायचं बंद करेन. मग हे सगळं तू कशाला बनवतीयस? अहो काय आई तुम्ही पण, कोणत्या जगात राहता बरं? कुठे गेलीये थंडी? हा तर मार्च महिन्याचा पहिलाच आठवडा आहे. तुम्हीच बघा आता, सकाळ सकाळी केवढी थंडी असते. आणि तुम्हाला माहिती आहे का, मागच्या महिन्यात थंडी किती लेट चालू झाली होती. त्यामुळे आता गरमी पण लेटच चालू होईल. आणि त्याचमुळे माझ्या हातात अजून खूप दिवस आहेत, आणि तेवढे दिवस मला सुखाने खाऊ द्या. आता मी तुला कायच बोलू, तुझ्या पुढे तर माझं डोकंच काम करायचं बंद पडते. अहो काय आई तुम्ही पण. अच्छा ठीक आहे, तुम्ही आता बाहेर जा, तोपर्यंत मी सगळे स्वयंपाकघर साफ करते आणि एक्झॉस्ट फॅन पण चालू करते. त्यामुळे घरातला सगळा धूर बाहेर निघून जाईल आणि तुम्हाला गरमी पण नाही जाणवणार.
वसुंधराला स्वातीची सगळी नाटकी समजतात. मला सगळं समजते की ही तर मला फक्त थंडीची नाटकी सांगतीये, पण हिचं हे पाववडा खाणं कधीच बंद होणार नाहीये. पण मला पण माहितीये की ह्या पोरीला कसं वटणीवर आणायचं, आणि ते केल्यानंतर ही पाववडा बनवूच नाही शकणार. नालायक कुठली, हिने तर माझ्या घरचं सगळेच राशन संपवून टाकले. मग वसुंधरा आता पाववडा बनवण्यासाठी जे पण काही सामान लागतं ते सगळे एका ठिकाणी लपवून देते. आणि स्वाती ज्यावेळी स्वयंपाकघरात जाते त्यावेळी तिला तिथे काहीच मिळत नाही आणि ती त्यामुळे खूपच नाराज होते. अहो आई, तुम्ही तेलाची नवीन पिशवी पाहिली आहे का कुठे? मला तर कुठेच दिसत नाहीये. आणि डाळीचं पीठ पण संपले. माझ्या लक्षात कसं काय नाही आलं काय माहिती, कारण मला जर पहिला माहिती असतं तर मी बाजारात जाऊन ते सगळं पहिलाच घेऊन आले असते. अगं नसेल तर जाऊ दे ना, फ्रीजमध्ये एका वाटीत थोडं तेल आहे बघ, तेच लाव चपातीला आणि पटकन वाढ मला. तुम्ही तर चपाती भाजी खाऊन घ्याल आई, पण माझं काय बरं? पाववडा खाल्ल्याशिवाय माझं मनच नाही भरत. एक काम करा, तुम्ही मला थोडे पैसे द्या, मग मी बाजारात जाऊन तेल आणि डाळीचं पीठ घेऊन येते आणि पटकन माझ्यासाठी पाववडा बनवते. नाही नाही, माझ्याकडे काही पैसे नाही आहेत आणि केतनचा पण अजून काही पगार झालेला नाहीये, त्यामुळे जे आहे तेच खावं लागेल तुला पण. आणि स्वतःच्या भावना आणि तोंड जरा ताब्यात ठेव. एक दिवस पाववडा नाही खाल्ला तर तू काही मरणार नाहीयेस. नाही आई, तुम्हाला नाही समजते. मला खायचं आहे पाववडा, पण मी आता काय करू? उगाच जास्त डोकं नको चालूस तू. जेवढं सांगितलंय तेवढंच कर तू. पण स्वाती कुठे कोणाचं ऐकणार होती. चपात्या बनवून झाल्यानंतर ती तिच्या एका शेजारच्या बाईकडे जाते. अहो मीना काकू, मला माफ करा जे मी तुम्हाला यावेळी त्रास देतीये, पण मला थोडं तेल आणि डाळीचं पीठ मिळेल का? प्लीज असेल तर द्या ना, खूप उपकार होतील तुमचे. काय म्हणाली? तेल आणि डाळीचं पीठ? हो काकू, ते आमच्या घरी सगळं संपलंय ना, आणि खरेदी करण्यासाठी मी जेव्हा आईंकडे पैसे मागितले त्यावेळी त्यांनी मला नाही दिले, आणि म्हणूनच मला तुमच्याकडे यावं लागलं. ठीक आहे स्वाती, आहे माझ्याकडे, देते मी तुला. मग मीना स्वातीला तेल आणि डाळीचं पीठ देते आणि मग त्यानंतर ती घरी येऊन पाववडा बनवते आणि मस्त दाबून खाते. ते ज्यावेळी मीना वसुंधराला भेटते त्यावेळी, अगं वसुंधरा, तुझ्या घरी सगळं ठीक तर आहे ना? हो मीना, सगळे ठीक आहे, पण तू असं का विचारतीयस? कारण तुझी सून माझ्याकडे तेल आणि डाळीचं पीठ मागायला आली होती. अगं तुझ्यावर काही एवढे वाईट दिवस आलेत का? हे बघ वसुंधरा, जे पण काही असेल ते खरं खरं सांग, काहीच नको लपवू माझ्यापासून. अगं तसं काहीच नाहीये. आणि हे तू काय बोलतीयस? ती नालायक पोरगी तुझ्याकडे तेल आणि डाळीचं पीठ मागायला आली होती? अरे देवा, या मुलीचा आता मी काय करू? वसुंधराला आता खूपच राग येतो, त्यामुळे ती आता स्वातीला खूपच ऐकवते. मग मी अजून काय करणार होती आई? तुम्ही तर मला पैसे पण नाही दिले, आणि त्यामुळेच मला मीना काकूकडे जावं लागलं. आणि त्या खूपच चांगल्या आहेत, कारण त्यांनी मला डाळीचं पीठ आणि तेल लगेच दिलं. अगं किती निर्लज्ज आहेस तू. एक दिवस खाल्ली नसतीस तर भूकंप आला असता का? खाण्यासाठी एवढं वेडं कोण कसं काय असू शकतं? आणि हो खबरदार, जर यापुढे तू असं काही केलंस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच असणार नाही. आणि नशीबच म्हणायचं की तू ह्या गोष्टी मीनाकडे मागितल्यास, कारण आज तिच्या ठिकाणी जर कोणी दुसरी असती तर आत्तापर्यंत तिने पूर्ण गल्लीत बोंबलून बोंबलून काही पण सांगितलं असतं. माफ करा आई, पण यापुढे असं मी नाही करणार. असेच दिवस आता निघून जातात आणि रोजच्या रोज आता पाववडा खाल्ल्यामुळे स्वातीची तब्येत खूपच खराब होते. तिला आता खूपच गॅसेस होतात आणि कधी कधी पोट पण दुखायला लागतं. पुढे एके दिवशी तिचा वाढदिवस येतो. हे घे स्वाती, हे औषध खा, याने तुला बरं वाटेल. हे सगळं काय झालं केतन? आज तर माझा वाढदिवस आहे
आणि आजच्या दिवशी केक खाण्याच्या ऐवजी मीही औषधं खातीये. लोक तर बाहेर जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा करतात. आणि एक मी आहे जे सकाळपासून 50 वेळा बाथरूमला जाऊन आलीये. आणि त्यामुळे मला आता असं वाटतंय की माझा वाढदिवस आता बाथरूममध्ये सेलिब्रेट करावा लागेल. आता हे सगळं बोलून काही फायदा आहे का? मी आणि आईने तुला किती वेळा समजवले की रोज रोज असे पाववडे नको खात जाऊस. अगं रोजच्या रोज हे असं खाणं चांगलं नाहीये. त्यामध्ये किती प्रमाणात तेल असतं. एका लिमिटपर्यंत हे सगळं ठीक आहे, पण त्यापुढे गेलं तर त्रास होणारच ना. हो केतन, तू अगदी बरोबर बोलतोयस. आणि मी आता शपथ घेते की यापुढे मी पाववडा कधीच नाही खाणार. काय? खरेच का? हो आई, मी अगदी खरं बोलतीये. खूपच छान. अक्कल थोडी लेट आली, पण आली ते नशीब. आणि नशीबच म्हणावं लागेल की एवढं आजारी पडल्यानंतर तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली. हो आई. पण काही दिवस गेल्यानंतर वसुंधरा पाहते तर काय, स्वाती स्वतःसाठी बाहेरून पाववडे घेऊन आलीये. अरे माझ्या पाववड्या, मी तुला किती मिस केलं. मागच्या 1 आठवड्यापासून मी तुला खाल्लेलं पण नाहीये. पण आता माझी तब्येत एकदम मस्त झालीये. त्यामुळे मी आता तुला पहिल्यासारखं रोजच खात जाईल. अरे देवा, ही मुलगी तर कधीच सुधरू शकत नाही. वसुंधरा आता तिचं डोकं धरून बसते.